आज आपण जाणून घेणार आहोत पाठीचा कणा याची रचना कशी आहे। पाठीचा कणा जो आहे तो टोटली 33 मणक्यांनी बनलेला असतो। हे मणके आपल्या पाठीला किंवा शरीराचा जो वजन आहे ते सपोर्ट द्यायला मदत करतात। तर पहिला पार्ट आहे मणक्याचा जो म्हणजे सर्वाइकल स्पाइन, ज्याच्यामध्ये आपण 7 मणके असतात। पण सर्वाइकल स्पाइन हे 7 मणक्यांनी बनलेला आहे, ज्याच्यामध्ये डोक्याची आणि मानेचा वजन हा तो सहन करतो। त्याच्या खालोखाल आहे पाठीचा मणका, ज्याला थोरॅसिक स्पाइन असं म्हटलं जातं। तो 12 मणक्यांचा बनलेला असतो। हे 12 मणके छातीचा आणि बरकड्यांचं वजन आणि त्याचबरोबर हाताचं वजन सपोर्ट देतात। त्याच्या खालोखाल आहे लंबार स्पाइन, ज्याला आपण कमरेचा मणका असं म्हटलं जातं। त्यामध्ये 5 मणके येतात जे आपल्या पोटाचा आणि पेल्विसचा या ऑर्गन्सला सपोर्ट देतात। यावर सगळ्यात जास्त भार असतो। या मणक्यावर लंबार स्पाइनवर थोरॅसिक प्लस सर्वाइकल यांच्या वेट बरोबरच कमरेचा आणि पायांच्या वजनाचाही भार असतो। त्यामुळे सगळ्यात जास्त आजार होण्याचे चान्सेस हे लंबार स्पाइनमध्येच दिसतात। त्याच्या खालोखाल असतो सॅक्रल स्पाइन, जो 5 मणक्यांनी बनलेला असतो, ज्याला आपण माकड हाडाच्या वरचं हाड म्हणतो। त्याच्या खालोखाल आहे कॉक्सिक, जो एकदम 5 छोट्या मणक्यांनी बनलेला असतो, कारण हे माकड हाड आहे ज्यामध्ये आपण माणसांमध्ये हे हळूहळू छोटे होत गेलेत आणि ऑलमोस्ट आता नष्ट व्हायच्या मार्गांवर आहेत। तर ह्या मणक्यांचं सपोर्ट सिस्टीम कशी आहे हे आपण जाणून घेऊया। या 2 मणक्यांच्या मध्ये एक चकती असते, जिला काम असतं की शॉक ॲब्सॉर्ब करायचं। ज्याच्यामध्ये एखाद्या मणक्याला किंवा एखाद्या पार्ट ऑफ स्पाइनला जर मार लागला तर त्यामध्ये तो शॉक ॲब्सॉर्ब करून घेणं हे स्पाइनच्या डिस्कचं काम असतं। डिस्कमध्ये शॉक ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी तर आहेच, त्याचबरोबर मूवमेंट, स्पाइनची मूवमेंट, ज्याच्यामध्ये माणूस पुढं वाकणं, मागं वाकणं, बाजूला झुकणं किंवा वळणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डिस्कवर अवलंबून असतं। त्यामुळे जर तुम्ही बघितलं या डिस्कवर बरंच काम आहे, सपोर्ट देणं पण आहे आणि मूवमेंट करणं पण आहे। त्यामुळे या स्पाइनच्या जरी लोड वजन बेरिंग कॅपॅसिटी असली तरी डिस्कवर हा लोड खूप आहे त्यातल्या त्यात। तर डिस्कवर हा लोड जर कंटिन्युअसली वाढत गेला किंवा चुकीच्या पद्धतीनं पडत गेला तर ह्यामध्ये डिस्कचे प्रॉब्लेम दिसायला लागतात। ज्याच्यामध्ये तुम्ही MRIमध्ये असं बघितलं असेल की काही पेशंटच्या MRIमध्ये आपण बघतो की डिस्क बल्ज आहे किंवा डिस्क मायग्रेशन आहे किंवा एक्सक्लुडेड डिस्क आहे, असं आपल्याला MRIच्या रिपोर्टमध्ये दिसतं। ज्याचं कारण आहे की डिस्कमध्ये प्रेशर वाढलेलं आहे आणि त्याची झीज व्हायला सुरुवात झालेली आहे। तर यामुळं काय होतं की या ज्या नसा दिसत आहेत तुम्हाला, या येलो कलरच्या नसा आहेत ज्या 2 मणक्याच्या मधून बाहेर पडतात, त्या नसांवर प्रेशर यायला लागतं। जर प्रेशर वाढलं तर त्या प्रेशरमुळं त्या नसांचं काम करणं कमी होतं, जेणेकरून हातामध्ये मुंग्या येणं, दुखणं, पायांमध्ये मुंग्या येणं, दुखणं किंवा बधीरपणा येणं, या गोष्टी दिसायला लागतात। तसंच जास्तच प्रेशर वाढलं किंवा नस काम करायचीच बंद झाली तर पायातली ताकद कमी होणं, लघवीचा किंवा संडासचा कंट्रोल जाणं किंवा बरेच दिवस 3-4 दिवसातून संडास न होणं, अशा प्रकारचे आजार दिसायला लागतात। तर त्यामुळं मणक्याचे आजार हे कसे होतात हे आज आपण तुम्हाला या सांगायचं उद्दिष्ट म्हणजे मणक्याच्या आजारांवर त्याची मणक्याची रचना जर जाणून घेतली आपण तर त्यातून ते मणक्याचे आजार कसे टाळता येतील हे आपण जाणून घेऊ शकतो। अशाच अजून माहितीसाठी BMJ ऑन एअर या आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। तसेच आपल्या मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर हे चॅनल शेअर करा आणि अजून माहितीसाठी चॅनल बघत राहा। थँक्यू।